नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या एपिसोडला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं होतं आणि स्वतःहूनच स्वतःच्या पायावरती सगळं दगडधोंडे ओढून घेतोय. हे सगळं झालंय. त्यानंतर जसं काही एक्सप्लेन केलं जातं, पहिलेच निवेदितेला संशय आला होता की अनिशवरती काहीतरी डाऊट आहे. त्याच्याचमुळे तिने मोदकांचा सारांश काढून इकडे येऊन अनिशवरती फुल पहाराबिरा ठेवून त्याच्यावरती अक्षरशः तिने चिप लावलेली असते. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत अनिश इकडे स्वप्नाला म्हणत असतो, स्वप्ना मला तुझी खूप भीती वाटत होती. त्या निवेदिता मॅडम आहेत ना, त्या अशा म्हणाल्या की सगळ्या गोष्टी खराब होऊ शकतात, म्हणून तो आत्ताच्या आत्ता इथून जा. तेव्हा ती म्हणते, अरे पण मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वच नाही आहे, मी काय करणार आहे जाऊन. तेव्हा तो म्हणतो, अगं त्यांची पॉज खूप मोठी आहे आणि त्या काहीही करू शकतात. सगळा मॅटर सॉल्व्ह झाला ना, त्यानंतर तू वापस ये, आत्तापुरती तू इथून निघून जा. तेव्हा ती म्हणते, मला सांग ना त्यांनी नेमकं बोललं तरी काय आहे ज्यामुळे तू एवढा घाबरला आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, त्याला का विचारते, मी आहेच ना, मी तुला सगळं सविस्तर सांगते. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, मी म्हणालो होतो ना त्या इथपर्यंत पोचतील आणि आता त्या चांगल्याच प्रकारे इथे पोचल्या आहे. तेवढ्यात मामांनाही बघून अनिशच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो की बाबा इथे काय करतायत. तो खूप घाबरलेला असतो. तेव्हा स्वप्ना म्हणायला लागते, तुम्ही ते काय करताय. तेव्हा ती म्हणते, अगं तुला जे प्रश्न पडले आहेत ना त्या प्रश्नांची मी तुला उत्तरं देते. कारण की अनिशवरती माझा पहिल्यापासूनच डाऊट होता, कारण की एक एक गोष्ट मला उलगडत चालली होती आणि ते मला सगळ्यांसमोर आणायचंच होतं. त्याच्याचमुळे तर मी अनिशला असं काहीतरी सांगितलं जो घाबरून त्याने तुझ्यापर्यंत आम्हाला पोचवलं. तेव्हा तिला आठवण येतं जेव्हा सॅम्पल म्हणून तिने सगळे मोदक ठेवले होते, तेव्हा तिथे इकडे तिची भाची आली होती आणि गार्गी म्हणत होती, मावशी मी त्यांना सोडून तर आली पण ते थोडे तुझ्यावरती चिडले आहेत. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे ग, ते माझ्यावरती चिडलेलेच असतील, कारण की त्यांची सून आता लॉकअपमध्ये आहे ना. पण तू काळजी करू नको, ते सतत त्यांच्या सुनेचा विचार करतात, सुनेची खूप काळजी आहे. पण मी जेवढं इन्व्हेस्टिगेशन केलं आहे ना त्या हिशोबाने माझ्याजवळ काही गोष्टी आल्या आहेत. तेव्हा गार्गी म्हणते, मला वाटलंच होतं, आम्ही गेल्यानंतर सुद्धा तुझं सगळं प्लॅनिंग चालू असेल ना. तेव्हा ती म्हणते, माझी 90% केस आहे ना ती सॉल्व्ह झाली आहे. आता पुढे काय मिळतं याच्यावरती सगळं आहे. हे बघ, हे रुपाली ताईंनी मोदक दिले होते ते आहेत. हे जे मोदक आहेत ते कस्टमरने वापस केले होते आणि तुला माहिती का, हे मोदक आपल्याला भैरवीने दिले होते आणि दुसरे मोदक आहेत हे आपल्या घरचे आहेत. मग तू बघ ना या मोदकांमध्ये किती फरक आहे. हे मोदक एकदम व्यवस्थित वळले गेले आहेत, त्याच्या पाकळ्या सुद्धा छान आहेत आणि हे दुसरे जे मोदक आहे ना हे घाईघाईमध्ये ओबडधोबड केलेले आहेत आणि याची जी स्टफिंग आहे ना त्याच्यामध्ये काळपटपणा येत आहे आणि भैरवीच्या मोदकांमध्ये एकदम जायफळ आणि वेलचीचा सुगंध येत आहे. मग याच्यामधला डिफरन्स चांगलाच समजून येतोय की हे मोदक वेगळे आहेत आणि हे मोदक वेगळे आहेत. कोणीतरी भैरवीच्या मोदकामध्ये त्यांचे मोदक मिसळलेले आहेत आणि तिचं नाव बदनाम करण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलं आहे. पण हे सगळं कोणी केलं असेल ना हे सगळं शोधणं कठीण आहे. मी त्या ड्रायव्हरशी बोलली तर मला राजन असा म्हणाला की तो ड्रायव्हर विश्वासातला आहे, कारण की पहिल्या डिलिव्हरीला खूप प्रॉब्लेम झाले होते, म्हणून तो ड्रायव्हर असं काय करेल असं मला वाटत नाही. पण त्याने मला अजून एक गोष्ट सांगितली होती की अनिशने काही वेळासाठी टेम्पो तिथेच थांबवला होता. तेव्हा गार्गी म्हणते, तुझा अनिश दादांवरती विश्वास नाहीये हे, म्हणजे ते आपल्या बायकोच्या बाबतीत असं कसं काय करू शकतात. तेव्हा ती म्हणते, मला खात्री नाही आहे, मी होप करते अनिशने काही नसेल करावं, पण तरी सुद्धा सगळा संशय त्याच्यावरती जात आहे. कारण की तू बघ ना या मोदकांमध्ये आणि त्या मोदकांमध्ये खूप फरक आहे आणि काहीतरी मधल्यामध्ये झालं आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, हे बघा मला हे सगळ्यांना डायरेक्टली सांगायचं नव्हतं, कारण की अनिश विरुद्ध माझ्याकडे कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे मी हे सगळं स्वतःहून केलं आणि अनिशला स्वतःहून घाबरवलं, ज्याने तो आपल्याला खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकेल आणि त्याने तेच केलं आहे. तो घाबरून या स्वप्नापर्यंत आला आणि आपल्याला तिच्याजवळ पोहोचवून टाकलं. तेव्हा अनिशच्या जवळ ती जाते, स्वप्नाला बाजूला करते आणि लगेच अनिशच्या जे कॉलरवरती तिने चिप लावलेली असती ती काढते. ते बघता अनिश विचारतो, हे सगळं तुम्ही कधी केलं. तेव्हा त्याला आठवण येतं की बरोबर आहे, जेव्हा घरामध्ये त्या माझ्याशी बोलत होत्या तेव्हा त्यांनी ही चिप लावली होती आणि हे सगळं करून त्या खूप खुश असतात. तेवढ्या स्वप्ना म्हणायला लागते, तुम्ही एवढं सगळं केलं पण तरी सुद्धा तुमच्या हाती काहीच लागलं नाही. तुमच्याजवळ माझ्या विरुद्ध एकही पुरावा नाही आहे. माझं इंटेन्शन होतं
मी मान्य करते, पण तुमच्याजवळ काहीच नाही आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते मी ॲग्री करते, माझ्याकडे काहीच नाही आहे, पण माझा आपल्या पोलीस व्यवस्थेवरती पुरेपूर विश्वास आहे. ते या सगळ्या गोष्टीतून नक्कीच मार्ग काढतील आणि खरा गुन्हेगार सुद्धा सगळ्यांच्या समोर येईलच. तेव्हा मामा विचारतात हे सगळं काय आहे आणि हिने भैरवीच्या बाबतीत एवढं मोठं षडयंत्र का केलं. तेव्हा ते म्हणायला लागतात खरं म्हटलं तर ही स्वप्न आहे. हिनेच पहिले राजनबरोबर मोदकांची डील केली होती, पण ही कधीच वेळेवरती डिलिव्हरी पाठवत नव्हती. मोदकांचा दर्जा सुद्धा खूप खालावून गेला होता. त्याच्यामुळे जसंच हिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, राजनने हिच्याबरोबरची डील कॅन्सल केली आणि तीच डील त्याने आपल्या भैरवीला दिली आहे. त्याच गोष्टीचा हिला सूड उगवायचा होता, म्हणून तर भैरवीच्या बाबतीत तिने एवढं सगळं केलं. तेव्हा मामा म्हणतात हे सगळं तर ठीक आहे, पण हिने तिच्या सुडाच्या भावनेमध्ये शेकडो लोकांच्या जीवाबरोबर खेळली आहे. हिला तर सहजासहजी आपण सोडून चालणार नाहीच आहोत. तेव्हा ती म्हणते एवढं सगळं करून सुद्धा पण काय फायदा झाला. तुमच्याजवळ तर काही पुरावेच नाही आहेत, तुम्ही काहीच करू शकत नाही आहेत, तुम्ही पुरेपूर हारून गेले आहेत. पहिले पुरावे शोधा आणि त्यानंतर माझ्याजवळ या. तेवढ्यात मामा म्हणायला लागता इजाचा सूड मला समजला, पण अनिश तुझं काय होतं. म्हणजे तू तर स्वतःच्या बायकोविरुद्ध एवढा मोठा षडयंत्र केला, तुला लाज नाही वाटली का रे. हे सगळं करताना तूने कितीतरी वेळा चुका केल्या आहेत. तुझ्या प्रत्येक चुकीला मी बाप म्हणून तुला पाठीशी घातलं आहे. प्रत्येक चुकीमध्ये तुला माफ केलं आहे. तुला घराबाहेर काढलं होतं, नंतर तुला घराच्या आतमध्ये सुद्धा घेतलं की आम्हाला वाटलं तू सुधारला आहे, पण तूने तर स्वतःच्या बायकोच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. जी बायको तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवते, तिच्या बाबतीत तू असं कसं काय करू शकतो. तेव्हा स्वप्ना म्हणायला लागते पण आता तुम्ही काय करणार आहेत मला सांगा ना. तुम्ही आता भैरवीला कसं काय निर्दोष सिद्ध करणार, कारण की तुमच्याकडे कोणताच पुरावा नाही. तेव्हा त्या म्हणायला लागतात मी ॲग्री करते ना ग, माझ्याकडे कोणताच पुरावा नाही आहे, आत्तापर्यंत नव्हता. त्या हातामध्ये ग्लव्स घालतात आणि तिने पिलेल्या कॉफीचा मग उचलतात. तेव्हा ते म्हणतात आत्ता माझ्याकडे पुरावा आहे. मला खात्री आहे तू जितकी ओव्हर कॉन्फिडन्स आहेस ना, तू ते बॉक्स मिसळताना स्वतः कधीच काही वापरलं नसेल, तुझ्या हातामध्ये ग्लव्स नसतील, म्हणजे तुझ्या बोटाचे ठसे तर त्याच्यावरती उमटलेच असतील आणि त्याच्यामुळे कोणत्या ना कोणत्या बॉक्सवरती तुझे फिंगरप्रिंट मिळतील आणि याच्याने आणि त्याच्याने दोन्ही गोष्ट सिद्ध होऊन जातील की तूच खरी गुन्हेगार आहेत. कॉन्स्टेबल मॅडम इकडे या आणि या मुलीला आत्ताच्या आत्ता अटक करा, कारण की हीच खरी गुन्हेगार आहे आणि साहेबांना सांगा की मी सगळे पुरावे घेऊन त्यांच्या जवळ येतोय. हे बघता लगेच स्वप्ना खूप घाबरून गेलेली असते. लगेच कॉन्स्टेबल त्यांना तिथून घेऊन जातात. तेव्हा मामा म्हणतात यालाही बरोबर घेऊन जा, योही काही लायकीचा नाही आहे, यालाही खडे फोडून दे, म्हणजे याला सुद्धा अक्कल येईल. खरं म्हणजे याला घरात ठेवायची लायकी नाही, याला तर घराच्या बाहेर आणि सगळ्यातून बाहेर काढून टाकेल मी. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात नको असं करू नका, तुम्हाला आता शांत राहायला पाहिजे. खरं म्हटलं जर भैरवीला हे सगळं कळलं की अनिशने हे सगळं केलं आहे तर तिला खूप मोठा धक्का मिळू शकतो आणि ती आत्ता जेलमध्ये बाहेर येणार आहे. पण त्याच्यामधून जर अनिश जेलमध्ये गेला ना तर तिला या सगळ्याचा खूप त्रास होईल, म्हणून हे सगळं आत्ता करायची गरज नाही. तेव्हा मामा म्हणतात अनिश तुला लाज वाटायला पाहिजे, तू हे सगळं जे करतोय ना ते अगदीच चुकीचं आहे. तुला खरंच या घरात आणि आमच्या आयुष्यामध्ये जागाच नसावी. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणायला लागतात तुझे वडील इतके चांगले आहेत, मला वाटते तू चांगला माणूस आहेस, कारण की तुझ्यावरती तुझ्या आई वडिलांचे संस्कार झाले आहेत आणि खरंच मी एवढी होप करते की तू अशोक माजगावकर यांचा मुलगा आहे, म्हणून तुला ही शेवटची संधी देत आहोत. जर या संधीचं तुने सोनं केलं नाही ना तर पुढच्या वेळेला तुला कोणतीच संधी भेटणार नाही. अनिश लगेच तिथून निघून जातो. तेव्हा मामा म्हणायला लागतात खरंच तुम्ही खूप छान काम केलं आहे, तुमचे खूप सारे आभार. तेव्हा ते म्हणतात आता आभार मानू नका, जा तुमच्या सुनेची सुटका झाली असेल, आता तिला तुम्ही उजळ माथ्याने घरी घेऊन जाऊ शकता. इकडे कॉन्स्टेबल त्यांचं काम करत असतात. तेवढ्यात तिथे राजन आणि मामा येतात. तेव्हा भैरव विचारते काय झालं, कोण खरा गुन्हेगार आहे, काही कळलं का. तेव्हा ते म्हणतात आपल्याला तुला निर्दोष सिद्ध करायचं होतं ना, ते काम झालं आहे. गुन्हेगार कोण काय ते पोलीसवाले बघून घेतील, आपण याच्यामध्ये पडायला नको. तेव्हा भैरव म्हणते ठीक आहे काही हरकत नाही. तेवढ्यात राजन म्हणायला लागतो फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्या असतील तर आम्ही जाऊ शकतो का. तेव्हा ते म्हणतात इथे सह्या करा आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. मामा लगेच भैरवीला सांगायला लागतात भैरवी तू पुढे जा, मी जरा पोलिसांशी बोलून येतो. तेव्हा
ते राजनला सांगायला लागतात, राजन भैरवीला स्वप्नाबद्दल काही कळू देऊ नको. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, भैरवीला तर सांगणं गरजेचं आहे ना. तेव्हा ते म्हणतात, मला निवेदिता मॅडमने सांगितलं आहे की भैरवीला याची भनक लागता कामा नये. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, त्यांनी सुकटनकर फूडसाठी खूप काही केलं आहे आणि जर त्यांनी सांगितलं असेल तर आपण नक्कीच हे फॉलो करू. तेव्हा ते म्हणतात, आता आपण पुन्हा जोमाने कामाला लागू. ते दोघं सुद्धा तिथून निघून जातात. तर दुसरीकडे अनिश घरी आलेला असतो. तेव्हा मामा त्याला बघून अक्षरशः चिडून गेलेले असतात का हा नालायक मुलगा इथे काय करतोय. तेवढ्यात मुलं भैरवीला बघून खूप खुश होतात आणि म्हणायला लागतात, माऊ तू तिथेच थांब, आम्ही तुला लगेच इकडून घेऊन आलो. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, अनिश मी निर्दोष सुटली आहे. खरं म्हटलं तर हे खूप छान झालं ना, पण याच्यामध्ये बाबांचं खूप हाल झाले आहेत. बाबा काय झालं, तुमची तब्येत खराब आहे का. तेव्हा ते म्हणतात, नाही ग भैरवी, खरं म्हटलं तुझी चूक नसताना सुद्धा तुला एक दिवस त्या जेलमध्ये राहायला लागलं. याच गोष्टीची मला खंत आहे. ज्याने कोणी हा गुन्हा केला असेल ना त्याला खरंच अद्दल घडायलाच पाहिजे. तेवढ्यात मुलं तिथे येतात आणि पहिले भाकर तुकड्याने भैरवीची नजर काढतात. तेव्हा हे बघून भैरवी खूप खुश होऊन जाते. तेवढ्यात लगेच इरा म्हणायला लागते, मी सुद्धा माऊचं औक्षण करेल. ती लगेच माऊचं औक्षण करायला लागते आणि दोघंही घरात येतात. तेव्हा माऊ म्हणतात, हे तर खरंच खूप छान संस्कार लागले आहेत. तेव्हा ते म्हणतात, हे सगळं आम्हाला गार्गीताईने शिकवलं आहे. तेव्हा गार्गी म्हणते, हे सगळं मला मावशीने शिकवलं आहे. तेव्हा माऊ म्हणतात, खरंच घरामध्ये चालता फिरता संस्कार क्लास असेल तर या सगळ्या गोष्टी तर होतीलच ना. खरं म्हणजे हे तुमचे संस्कारच आहेत. तेव्हा मुलं विचारलं लागतात, माऊ तुला त्यांनी मारलं तर नाही ना. तेव्हा ती म्हणते, नाही रे, फक्त विचारपूस करायला बोललेलं होतं, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, आता माऊला आराम करू दे, तिला आरामाची खूप जास्त गरज आहे आणि बाकी कोणी तिला त्रास देऊ नका. तेव्हा लगेच भैरवीला आणि मुलांना आतमध्ये पाठवून देतात. मामांना अनिशचा खूप राग आलेला असतो की आता हा काय वागणार आहे. ते थोडे चिडूनच गेलेले असतात. तर दुसरीकडे मुलं इकडे खाली येतात आणि म्हणायला लागतात, हा भाकर तुकडा आहे ना, आपण इथेच ठेवू, कोणतं ना कोणतं प्राणी हे खाऊन टाकतील. बरं झालं निवेदिता आजींनी हे सगळं केलं आहे. तेव्हा इरा म्हणायला लागते, तू त्यांना आजी का म्हणतोय, ते आपल्या आजी नाही आहेत रे. तेव्हा तो म्हणतो, त्या नाही आहेत, पण मी ऐकलं आहे आपण जर आपल्या मनातली एखादी इच्छा बार बार बोलत राहिलो ना तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि माझी खात्री आहे की ही सुद्धा इच्छा आपली लवकरच पूर्ण होणार आहे. तुला नाही हवी का ती आपली आजी व्हावी. तेव्हा ती म्हणते, मला सुद्धा हवं आहे. ते लगेच देवाला प्रे करायला लागतात की देव बाप्पा काही कर आणि ते आजी आमच्या घरी कायमची येऊ दे. हे सगळं करून त्यांना खूप आनंद झालेला असतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे निवेदिता मॅडम झोपलेल्या असतात. तेवढ्यात स्वप्ना त्यांना कॉल करते आणि म्हणायला लागते, मला तुमच्याला एक महत्त्वाची न्यूज द्यायची आहे. तेव्हा ते विचारतात, स्वप्ना तू काय करतेस ग आणि तू मला का कॉल केला आहे. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला भैरवीची खूप काळजी वाटते ना, मग तुम्हाला एक मी संकेत देत आहे. आता भैरवीचे तुम्ही शुभचिंतक आहात म्हणून तिला जर वाचू शकत असाल तर वाचवा, कारण की नाही तर उद्याची सकाळ भैरवी बघू शकणार नाही. असं काहीतरी मी प्लॅनिंग केलेलं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच स्वप्नाची सुटका कशी झाली असेल आणि ती भैरवीच्या जीवावरती का उठली असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.